सो नेक्स्ट पॉईंट इज स्पेशल टेस्ट. तर स्पेशल टेस्ट मीन्स असं टाईपचं टेस्टिंग की जे आपण पर्टिक्युलर डिपेंड ऑन सॉफ्टवेअर टर्म्स किंवा ऑकेजनली यूज करतो, जे कंटिन्युअसली टेस्टिंग नाही केलं जात. सपोज काही सिच्युएशन सॉफ्टवेअरमध्ये ऑकर झाला तर अशा टायमिंगला जे टेस्टिंग परफॉर्म करतो त्याला म्हणायचं स्पेशल टेस्ट. मग त्याच्या अंडर हे 4 टाईपचे टेस्टिंग येतात. फर्स्ट आहे रिग्रेशन टेस्टिंग, सेकंड आहे GUI टेस्टिंग, थर्ड आहे स्मोक टेस्टिंग अँड लास्ट वन इज सॅनिटी टेस्टिंग. त्यामध्ये फर्स्ट व्हॉट इज रिग्रेशन टेस्टिंग. रिग्रेशन टेस्टिंग इज ऑल्सो नोन ॲज व्हॅलिडेशन टेस्टिंग. ज्याच्यामध्ये काय करणार, तुमचं सॉफ्टवेअर व्हॅलिड आहे की नाही ते चेक करायचं आहे. सो इट इज ऑल्सो नोन ॲज व्हॅलिडेशन टेस्टिंग. किंवा अनदर डेफिनेशन इज रिग्रेशन टेस्टिंग इज अ पॉवरफुल टूल डिझाईन टू टेस्ट द ॲप्लिकेशन आफ्टर द इंट्रोडक्शन ऑफ चेंजेस. म्हणजेच काय की रिग्रेशन टेस्टिंग अशा वेळी तुम्ही परफॉर्म करणार आहे की जेव्हा तुमच्या सॉफ्टवेअरमध्ये नंबर ऑफ चेंजेस केलेले असतील त्याच्यानंतर, म्हणजे आफ्टर द इंट्रोडक्शन ऑफ चेंजेस. म्हणजे सपोज एखादं सॉफ्टवेअर डिझाईन केलं, त्याच्यामध्ये युनिट टेस्टिंग, सिस्टीम टेस्टिंग, एक्सेप्टन्स टेस्टिंग वगैरे परफॉर्म केलं, नंतर ते कस्टमरला डिप्लॉय केलं. बट त्याच्यानंतर सपोज काही कस्टमरच्या रिक्वायरमेंटमध्ये चेंजेस केले किंवा एक्स्ट्रा न्यू फीचर्स तुमच्या सॉफ्टवेअरमध्ये ॲड केले, तर ते ॲड केल्यानंतर तुमचं सिस्टीम प्रॉपर रिझल्ट देते की नाही, तुमचं सॉफ्टवेअर अकॉर्डिंग टू दॅट रिक्वायरमेंट प्रॉपर रिझल्ट देते की नाही, हे चेक करायसाठी कुठलं टेस्टिंग यूज करतात, रिग्रेशन टेस्टिंग. The purpose of regression testing is to ensure that changes made to software, चेंजेस इज नथिंग बट तुमचे रिक्वायरमेंट असू शकतात, रिक्वायरमेंट चेंजेस असू शकतात किंवा तुम्ही एक्स्ट्रा न्यू फीचर्स सॉफ्टवेअरमध्ये ॲड करू शकता किंवा जे एक्झिस्टिंग फीचर्स आहे ते मॉडिफाय करू शकता. हे जे सगळे तुम्ही एक्स्ट्रा चेंजेस करताय सॉफ्टवेअरमध्ये, ते चेंजेस जरी परफॉर्म केले किंवा सॉफ्टवेअरमध्ये चेंजेस केले तरी तुमचा जो मेन सॉफ्टवेअरचा फ्लो आहे किंवा सॉफ्टवेअरचं जे आउटकम आहे ते प्रॉपर आलं पाहिजे. ते प्रॉपर येतं की नाही ते चेक करायचं काम कोण करते, तुमचं रिग्रेशन टेस्टिंग. मग रिग्रेशन टेस्टिंग मेनली परफॉर्म करतात जेव्हा तुमच्या रिक्वायरमेंटमध्ये चेंजेस होतात किंवा तुमचा कोड मॉडिफाय केला जातो. सो इट इज कॉल्ड ॲज व्हॅलिडेशन. कोड मॉडिफाय केला किंवा रिक्वायरमेंट चेंजेस केल्या तर तुम्ही रिग्रेशन टेस्टिंग परफॉर्म करता. किंवा तुम्ही सॉफ्टवेअरमध्ये न्यू फीचर्स ॲड केले किंवा काही डिफेक्ट तुमच्या सॉफ्टवेअरमध्ये फिक्स झाला, काहीतरी डिफेक्ट तुम्ही फाइंड आउट केला, त्याच्यानंतर तुम्ही रिग्रेशन टेस्टिंग परफॉर्म करू शकता. म्हणजे रिग्रेशन टेस्टिंग मीन्स की सॉफ्टवेअरमध्ये चेंजेस केल्यानंतर किंवा न्यू फीचर्स सॉफ्टवेअरमध्ये ॲड केल्यानंतर ते न्यू फीचर ॲड केल्यावर तुमची सिस्टीम प्रॉपर रिझल्ट देते की नाही ते जर आपल्याला चेक करायचं असेल तर आपण त्याच्यावर रिग्रेशन टेस्टिंग परफॉर्म करणार. मग रिग्रेशन टेस्टिंगचे टेक्निक्स आहेत. मग त्याच्यामध्ये फर्स्ट टेक्निक आहे, तुम्ही रिग्रेशन टेस्टिंगमध्ये तुम्ही सगळं टेस्ट करू शकता, ओव्हरऑल सॉफ्टवेअर रिटेस्ट करू शकता. सेकंड आहे, तुम्ही टेस्ट सिलेक्शन करू शकता, रिग्रेशन टेस्ट सिलेक्शन. म्हणजेच काय की तुम्हाला एक पर्टिक्युलर सॉफ्टवेअरमध्ये किती पॉईंटचं रिग्रेशन टेस्टिंग करायचं आहे, म्हणजे परत टेस्ट करायचं आहे. किंवा थर्ड आहे, तुम्ही प्रायोरिटी देऊ शकता टेस्ट केसेसला. सपोज हे रिग्रेशन टेस्टिंगचे 3 टेक्निक, रिटेस्ट, ऑल म्हणजे होल सॉफ्टवेअर तुम्ही परत चेक करू शकता, रिटेस्ट म्हणजे अगेन, नंतर रिग्रेशन टेस्ट सिलेक्शन म्हणजे तुम्ही रिग्रेशन करू शकता. रिग्रेशन टेस्टिंग कशावर, टेस्ट सिलेक्शनवर, सिलेक्टेड नंबर किंवा सॉफ्टवेअरमध्ये सिलेक्टेड मॉड्यूल्स असतील त्याच्यावर, किंवा तुम्ही प्रायोरिटी देऊ शकता. प्रायोरिटीनुसार तुम्ही काय करू शकता, सॉफ्टवेअरवर रिग्रेशन टेस्टिंग परफॉर्म करू शकता. हे झालं रिग्रेशन टेस्टिंग. त्याचे एक्झाम्पल द्यायचं असेल रिग्रेशन टेस्टिंगचं तर करंट मार्केटमध्ये QTP मीन्स क्विक टेस्ट प्रोफेशनल हे एक सॉफ्टवेअर आहे टेस्टिंगचं. किंवा RFT रॅशनल फंक्शनल टेस्टर हे पण एक एक्झाम्पल आहे तुमच्या रिग्रेशन टेस्टिंगचं, की हे तुम्ही सॉफ्टवेअर टेस्टिंगचे यूज करून तुम्ही काय करू शकता, सॉफ्टवेअर रिटेस्ट करू शकता. सेकंड आहे तुमचं GUI टेस्टिंग. तर GUI टेस्टिंगलाच आपण काय म्हणतो, युजर इंटरफेस. GUI मीन्स ग्राफिकल युजर इंटरफेस इज ऑल्सो कॉल्ड ॲज युजर इंटरफेस टेस्टिंग किंवा GUI टेस्टिंग. मग त्याच्यामध्ये मेन काय की GUI टेस्टिंगचं यूज काय की GUI टेस्टिंग यूज टू इंटरॅक्ट विथ दी सॉफ्टवेअर प्रोग्राम. ग्राफिकल युजर इंटरफेस म्हणजे सॉफ्टवेअरचं बिहेवियर चेक केलं जाणार आहे GUI टेस्टिंगमध्ये. आणि GUI टेस्टिंग यूज टू इंटरॅक्ट विथ दी सॉफ्टवेअर प्रोग्राम मीन्स सपोज GUI टेस्टिंगचं मेन पर्पज आहे की जे GUI कॉम्पोनंट्स तुम्ही सॉफ्टवेअरमध्ये यूज केले असणार आहे. तर GUI कॉम्पोनंट कुठले असतात, लाईक मेनू बार, टूल बार, डायलॉग बॉक्स, बटन, एडिट फील्ड, टेक्स्ट फील्ड, लिस्ट कंट्रोल, इमेजेस, हे सगळे काय झाले तुमचे GUI कॉम्पोनंट. मग तुमच्या सॉफ्टवेअरमध्ये हे GUI कॉम्पोनंट आणि तुमच्या सॉफ्टवेअरचं इंटरॅक्शन कसं आहे, म्हणजेच तुमचं ॲप्लिकेशन किंवा तुमचं सॉफ्टवेअर हे जे सगळे मेनू कॉम्पोनंट्स आहेत, सपोज कीबोर्ड आहे, माऊस आहे, तर हे याच्याशी कसं हँडल होत आहे ते चेक करायचं काम कशात होणार आहे, तुमच्या GUI टेस्टिंगमध्ये. म्हणजे वेदर दिस GUI कॉम्पोनंट इज परफॉर्म वेदर गुड ऑर नॉट इन डिझायर मॅनर. सपोज तुम्ही कीबोर्ड यूज केला तर कीबोर्डसुद्धा काय झाला तुमचा GUI कॉम्पोनंट. मग तुम्ही जर ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर डिझाईनमध्ये कीबोर्ड यूज केला, तुम्ही कीबोर्डमध्ये आय प्रेस केलं तर ते
सिस्टीमवर तुम्हाला युजर्सच्या स्क्रीनवर आय दिसतं आहे का, म्हणजे त्यांचं सिंक्रो प्रॉपर आहे की नाही ते चेक करायचं काम कोण करणार आहे, तुमचं GUI टेस्टिंग. मग GUI टेस्टिंग अगेन 2 टाईपनी परफॉर्म करता येतं. फर्स्ट असतं तुमचं मॅन्युअल बेस आणि सेकंड आहे तुमचं ॲटोमेशन किंवा ॲटोमेटेड बेस. तर मॅन्युअल बेस टेस्टिंग म्हणजे याच्यामध्ये तुमची फक्त मॅन्युअली चेक होणार आहे, म्हणजे तुमची फक्त स्क्रीन. सपोज तुम्ही कीबोर्डवर आय प्रेस केलं तर वरती तुम्हाला स्क्रीनवर आय दिसतं की नाही, म्हणजे जस्ट इथे ग्राफिकल युजर जी स्क्रीन असते ती चेक केली जाणार आहे. आणि ॲटोमेशन टेस्टिंग म्हणजे तुमचे जे ॲप्लिकेशन आहेत त्याचे फंक्शन्स आहेत, डेस्कटॉप बेस ॲप्लिकेशन त्याचे फंक्शन ते सगळे कशात चेक होणार आहे, ॲटोमेशनमध्ये. सपोज तुम्ही कीबोर्डवर आय प्रेस केलं, स्क्रीनवर आय दिसलं, झालं मॅन्युअल बेस टेस्टिंग. सपोज तुम्ही कीबोर्डवर आय प्रेस केलं, तुम्हाला स्क्रीनवर पण आय दिसलं, बट आय प्रेस केल्यानंतर तुमच्या बॅकएंडला पण आय आहे का, किंवा सपोज एक्स्ट्रा काही फीचर्स ॲड केलेले असतील, फंक्शन ॲड केलेले असतील, ते आहेत की नाही, त्याला काय म्हणायचं, ॲटोमेशन टेस्टिंग. मग हे बोथ दिस 2 टाईप ऑफ टेस्टिंग्स कम्स अंडर GUI टेस्टिंग. आणि थर्ड आहे तुमचं स्मोक टेस्टिंग. आता स्मोक टेस्टिंग मीन्स की जनरली स्मोक टेस्टिंग हा रिग्रेशन टेस्टिंगचा टाईप आहे आणि सॅनिटी टेस्टिंग हा एक्सेप्टन्स टेस्टिंगचा टाईप आहे. स्मोक टेस्टिंगमध्ये काय तर जनरली याच्यावर क्वेश्चन विचारला नाही आहे कधी, बट जर 2 मार्क्ससाठी डिफरन्स विचारला तर स्मोक टेस्टिंग कम्स अंडर रिग्रेशन टेस्टिंग. दोघांचा पर्पज सेम आहे, सॉफ्टवेअरची क्वालिटी इम्प्रूव्ह करायची आहे. सॅनिटी टेस्टिंग कम्स अंडर एक्सेप्टन्स टेस्टिंग. परत स्मोक टेस्टिंगमध्ये टेस्टिंग जे परफॉर्म करतो तो डेव्हलपर पण करू शकतो किंवा टेस्टर पण टेस्टिंग परफॉर्म करू शकतो. बट सॅनिटी टेस्टिंगमध्ये ओनली टेस्टर कॅन परफॉर्म टेस्टिंग. याच्यामध्ये डेव्हलपर आणि टेस्टर करू शकतो, सॅनिटीमध्ये ओनली टेस्टर करू शकतो. आणि तुमच्या स्मोक टेस्टिंगमध्ये जे काही क्रिटिकल फंक्शनॅलिटी असतील सॉफ्टवेअरच्या त्या चेक केल्या जातात, प्रॉपर वर्क होतात की नाही. आणि तुमच्या सॅनिटी टेस्टिंगमध्ये जे काही तुम्ही न्यू फीचर्स ॲड करताय ते प्रॉपरली वर्क होत आहे की नाही ते चेक केलं जातं. नंतर एक डिफरन्स सांगता येईल तुम्हाला की तुमच्या स्मोक टेस्टिंगमध्ये एंटायर सिस्टीम एंड टू एंड चेक केली जाते. म्हणजे स्मोक टेस्टिंगमध्ये तुमची होल सिस्टीम एंड टू एंड चेक केली जाते. तसं सॅनिटी टेस्टिंगमध्ये पर्टिक्युलर कॉम्पोनंटच टेस्ट केला जातो इन्स्टेड ऑफ एंटायर सिस्टीम. म्हणजे एक्झाम्पल द्यायचं तर स्मोक टेस्टिंग म्हणजे एक जनरल आपण चेकअप करतो, मेडिकल चेकअप म्हणजे झालं तुमचं स्मोक टेस्टिंग बॉडीचं, ह्युमन बॉडीचं. आणि सॅनिटी टेस्टिंग म्हणजे तुम्ही स्पेशलायझेशन हेल्थ चेकअप घेताय, ते झालं तुमचं सॅनिटी टेस्टिंग. दोघांचं वर्किंग सेम आहे, फक्त मायनॉर डिफरन्स काय आहे की हे बेसिक आहे आणि हे स्पेशल आहे. स्मोक टेस्टिंगमध्ये जे टेस्टिंग होतं आपण जनरल हेल्थ चेकअप केलं म्हणजे स्मोक टेस्टिंग, आणि स्पेशलाइज हेल्थ चेकअपचा प्लॅन घेतला तर ते काय झालं तुमचं सॅनिटी टेस्टिंग. फक्त एवढं लक्षात ठेवा, स्मोक टेस्टिंग कम्स अंडर रिग्रेशन, सॅनिटी एक्सेप्टन्स. स्मोक टेस्टिंगमध्ये एंड टू एंड तुमचं सॉफ्टवेअर चेक होणार आहे, याच्यामध्ये पर्टिक्युलर कॉम्पोनंट होणार आहे सॅनिटीमध्ये.